हॅलो यूट्यूब फॅमिली. हे बघा, आज आपण कोणाला भेटणार आहोत, तर आज आपण डॉक्टर किशोर कुशाले यांना भेटणार आहोत. आणि ह्यांचे एवढी अप्रतिम माहिती, ह्यांनी जगण्याची पण शैली फार सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. आयुष्यामध्ये कसं राहायचं कसं नाही राहायचं हे त्यांनी इतकं एका छोट्याशा मुलाखतीमध्ये एवढं सुंदर आम्हाला माहिती दिली. आणि विशेष म्हणजे त्यांचं जे शंखावर जे प्रेम आहे ते इतकं अप्रतिम आहे आणि त्यांनी खूप सुंदर माहिती दिली. एवढा अभ्यास त्यांचा या शंखाबद्दल आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली आणि ती कशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला आपण आज डॉक्टर कुशाले यांच्याशी आपण नक्कीच भेट घेऊया आणि आता ते आपल्याला माहिती कशी देत आहेत तर बघूया. चला. मार्बल आतमध्ये मार्बलच आहे. अरे बापरे. हा मोती शंख आहे. हो, मोती हा शंख. मोती शंख रिअल आहे. आणि याच्या मागे हे जे रेड कलर आहे ना, तो त्या कृमीचा कलर आहे. आणि हा मोती शंख अँटिक आहे. हा मोती शंख 18,000चा आहे. आम्ही कापल्यानंतर हे असं दिसतं. अँटिक हा जो आहे ना, हा कापल्यानंतर हा जो कलर आहे ना, हा जो हे आहे जे एरिया असं दिसतोय तो आपल्या कानामध्ये कॉकलिया असतो. कॉकलिया सेम तसाच दिसतो. मग मी काय केलं, मुलांना काय केलं, टीचिंग कॉकलिया बाय युजिंग मोती शंख असा एक लेक्चर दिलं आणि एक पेपर प्रेझेंट केला आणि मला त्याचं प्राइज मिळालं. म्हणजे याच्यावरून कॉकलिया शिकवलं. हा 18,000चा आहे. हा पण 18,000चा आहे. हा पण कापला मी. कधी बघितला का आयुष्यात? नाही, कधीच नाही. फर्स्ट टाइम बघितलं. फर्स्ट टाइम. आणि असे माझ्याकडे 3 लाखाचे शंख. नाही, ह्या बघायला लागला 3 लाख. कुठले किती यूट्यूब पे टाकणार. टाकू ना सर यूट्यूबला, तुमची संमती असेल तर टाकू ना. तर असं प्रकार आहे. असे माझ्याकडे भरपूर आहेत. हा एक गोमुखी शंख आहे. गोमुखी शंख दिसतो ना, गोमुखी शंख म्हणजे गाईच्या मुखाचं. गाईच्या मुखाचा. अच्छा. हा हा. हा पांचजन्य शंख आहे. 5 हेड स्पाइक्स. पांचजन्य शंख. हा विष्णू शंख आहे. विष्णू शंख. विष्णू शंख म्हणतो. हा काळा दिसतोय ना, कुठला देव काळा आहे आपला? कृष्ण. शनी शंख. शनी. शनी शंख याला म्हणतात. शनीसारखा आहे. हा जो शंख आहे ॲस्ट्रे आहे. आपण हे सिगरेट इथे ठेवतो. ॲस्ट्रे. हा एक शंख आहे, मुरलीसारखा आहे. मुरली शंख म्हणतात. आणि त्यांना कट केले मध्ये. त्याला कट केले ते बघण्यासाठी. आणि याच्यावर मी पुस्तक लिहितो. पुस्तकाचं नाव सर तुमच्या आता येणार? शंख. हा एक शंख आहे, तो चांदीचा आहे. ह्याला साफ करून मी केलं असतं, पण त्याची जी ओल्डनेस म्हणतो ना, तो शेवटपर्यंत राहण्यासाठी आठवलं. अच्छा. मी पुस्तक लिहितोय, शंख एका समुद्री प्राण्याचे घर. म्हणजे फायलम मॉल्युस्का जो आहे, शंखाचा फायलम मॉल्युस्का मध्ये येतो. तो म्हणजे मृदुकाय प्राणी. त्याच्यावर. पण हा शंख तयार कसा होतो, तर तो जो कृमी असतो, कृमी हा पट्ट्यासारखा असतो. पट्ट्या आहे ना आपला, त्या पट्ट्याच्या मध्ये जे खाचे निर्माण होतात, त्यामुळे तो शंख तयार होतो. म्हणजे आपला घाम. अच्छा. घाम, त्या कृमीचा घाम आणि हे काय म्हणतात त्याला, वाळू, हे मिक्स होते आणि त्याला कलर येतात. त्या घामामध्ये जे कलर असतात ते कलर त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे तयार होतो. म्हणजे त्याची उत्पत्ती. आता काही जण म्हणतात की कृष्णाचे
गुरु आहेत सांदीपनी ऋषी, सांदीपानी. त्यांना त्यांच्या मुलाला त्यांनी शंखासुराने पकडलं होतं समुद्रामध्ये. तर तेव्हा सांदीपनी ऋषींना गुरुदक्षिणा काय द्यायची, तर त्यांनी हे सांगितलं आणि लगेच ते गेले आणि त्या शंखासुराला मारलं. शंखासुराला मारल्यानंतर जे अवशेष बाहेर निर्माण झाले ते म्हणजे शंख. आणि आपल्या असुर आणि देवता यांच्यामध्ये जे हे झालं, संघर्ष झाला, त्याला काय म्हणतात, युद्ध काय म्हणतात त्याला, वासुकी याने फिरवलं होतं मंथनचं ना, समुद्र मंथन. मंथनचं. त्यावेळी 14 रत्न बाहेर पडले, त्यातला हा एक रत्न असं म्हणतात. शंख हा एक रत्न. अशा अनेक पुराणातल्या कथा आहेत आणि याच्यावर मी पुस्तक लिहितो. खूप छान. आणि हे तर बघितलं, माझ्याकडे 400 शंख आहेत आणि सगळे कापलेत मी. आहे मुरली शंख आहे, म्हणजे आता इथे प्रत्येक बघताय ते मुरली वेगवेगळं तुम्हाला दिसेल. हे सगळे आवड असते. आणि दुसरी गोष्ट, कविता तुम्ही मला फोनवर ऐकली ना, एक दिवस माझ्या डोक्यात होती. कुठली? जातीची किती नावं घेतले. अरे ते मी 400 जाती मला पाठवते. आणि ते बनवलं त्यांनी, कविता बनवली त्याच्यावर. बडबून जबर राडी काही काढी गारोडी कोल्हाटी घिसाडी खर्राडी कुडवाडी सांगू किती दादा सांगू किती पारदी पेंडारी भंडारी काहीतरी वराडी डोंबारी सांगू किती दादा सांगू किती दादा सांगू किती वाघ्या मुरळी वांगी वैदू मिरळी धुंदिया कारळी सांगू किती दादा सांगू किती दादा सांगू किती तांबाटी धनगर सलाटी सनगर खैराटी जिनगर तांबाटी डबगर सांगू किती दादा सांगू किती रानकोळी सोनकोळी पानमाळी वनमाळी देवकोळी तांबोळी वासुदेव गोंधळी सांगू किती दादा सांगू किती गोवंडी गवळी कासकरी कांबळी मराठा गोपाळा नंदीवाला पांगोळी सांगू किती दादा सांगू किती शिंपी सुतार कोणबी कुंभार अरे शिंपी सुतार कोणबी कुंभार कसाई कासार नामांची चांबार सांगू किती दादा सांगू किती. आता तुम्हाला 200 सांगितले. 200 सांगितले. तर हे तुम्ही पाहिलं, हे सगळं किती सुंदर पद्धतीने ह्यांनी सांगितलं. आणि हे तुम्हाला कसं वाटलं ते आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रा फूड्स अँड जर्नीला. आणि सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते खूप छान कलाकार आहेत. त्यांनी खूप सुंदर पद्धतीचे वाद्य पण वाजवतात आणि फार त्यांचं खूप असं प्रसिद्ध नाव आहे त्यांचं. केम हॉस्पिटलचे ते HOD आहेत आणि फार सुंदर पद्धतीने त्यांनी हे सगळं आम्हाला एवढा वेळ दिला आमच्यासाठी. धन्यवाद सर. आणि फार सुंदर केक दाखवलं त्यांनी आणि खूप सुंदर पद्धतीने ते प्रबोधनकरण कार्यक्रम असतात त्यांचे आणि खूप छान पद्धतीने आपल्याला माहितीही देतात आणि फार सुंदर सर ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. डॉक्टर किशोर कुशाले, तर हे तुम्हाला माहिती दिली कशी वाटली ते तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. डॉक्टर किशोर कुशाले यांच्याबद्दल मी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली. नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चित्रा फूड्स अँड जर्नी. आणि नक्कीच आपण पुन्हा कधीतरी असे नवीन आपण विषय घेऊया. धन्यवाद. आणि हे सर आपले HOD आहेत केम हॉस्पिटलचे, त्याच्यामुळे मला खूप छान माहिती दिली आणि धन्यवाद सर तुम्हाला सुद्धा.